नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं गुरुकुल एओके क्लासेस मध्ये सहर्ष असं स्वागत. आज आपण बघणार आहोत की अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयामधील वैवारी हा टॉपिक एकदम सोप्या पद्धतीने बेसिक टू ऍडव्हान्स अशा प्रकारे आपण बघणार आहोत. चला, काय म्हणलं या ठिकाणी ट्रिक्स. या ट्रिक्स मध्ये आपण काय बघणार आहोत तर एक्स हे वय कुणाचे मानायचे हे आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्याच्या नावापुढे च्या लागलेले असेल त्याचे वय काय मानावे, एक्स मानावे. मानवा जो लहान आहे त्याला देखील काय मानायचे, आपण एक्स मानायचे. समजा एक उदाहरण बघा, आता ए चे वय बी च्या वयाच्या दुप्पट आहे. याचा अर्थ आपण च्या कुणाला लागलं या तर बी ला लागलं या. बी चं काय मानलं वय, आपण एक्स मानलं. याचा अर्थ ए चे वय हे बी च्या वयाच्या काय या दुप्पट या. म्हणजे बी चं जर आपण एक्स मानलं आहे तर ते दुप्पट कोण असणार आहे, ए चे वय. याचा अर्थ ए चे वय येणार आहे या 2x. पुढचं उदाहरण बघा, महादेवचे वय किशोरच्या वयाच्या अर्धे आहे. च्या कोणाला लागला आहे तर किशोरला लागलं या. किशोरचं काय मानलं आपण वय, एक्स वर्ष वय मानलं. तर माधवचं वय काय येईल तर माधवचे वय येईल किशोरच्या वयाच्या अर्धे म्हणजे 1/2. माधवचं काय वय येणार आहे मग 1/2. या पुढील उदाहरण बघा, रमेशचे वय त्याच्या आईच्या वयाच्या 3/5 पट आहे. आईचे वय मानलं आपण एक्स वर्ष वय मानलं. तर रमेशचं वय काय असणार आहे, एक्सच्या 3/5. याचा अर्थ रमेश असणार 3x/5 वर्ष वय. पुढील प्रश्न बघा, ए चे वय बी च्या वयापेक्षा 5 वर्षांनी जास्त या. या ठिकाणी बी च्या वयापेक्षा म्हणलं म्हणजे बी चं म्हणलं आपण एक्स वर्ष वय. आता बी च्या वयापेक्षा ए चे वय 5 वर्षांनी जास्त आहे. याचा अर्थ ए चे वय काय येईल, एक्स अधिक 5 वर्ष येईल. त्या पुढील बघा, रामचे वय सीमापेक्षा 10 वर्षांनी कमी आहे. कुणापेक्षा म्हटलंय, सीमापेक्षा म्हटलंय. याचा अर्थ सीमाचं वय मानलं आपण एक्स वर्ष आणि रामचं जर आपल्याला वय काढायचं म्हटलं तर त्या एक्स यापेक्षा काय म्हणले त्यांनी 10 वर्षांनी कमी आहे म्हणलं. याचा अर्थ एक्स वजा काय होईल तर ते होईल 10. विद्यार्थ्यांनो, पुढील प्रश्न बघा, अश्विन हा राणीपेक्षा 5 वर्षांनी मोठा. याचा अर्थ काय, अश्विन आणि राणी दोघांच्या वयामध्ये 5 वर्षांचा फरक आहे. ठीक आहे, परंतु प्रश्न त्यांनी शेवट काय विचारलाय बघा, अश्विन व राणी यांच्या वयातील फरक किती. याचा अर्थ पहिल्यामध्ये काय दिलं आपल्याला, अश्विन हा 5 वर्षांनी मोठा. याचा अर्थ दोघांतील फरक हा 5 वर्ष होता. तर शेवट देखील कितीही वर्ष तुम्ही पुढे जावा, कितीही वर्ष मागे या, दोघांतील फरक हा चेंज होणार नाही. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, 5 वर्षे. चला विद्यार्थ्यांनो, आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. सोहम त्याच्या वडिलांपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. आपण सांगितलं होतं पेक्षा कोणाला जोडलं, वडिलांना जोडलं या. तर वडिलांचं वय काय म्हणायचं, आपण एक्स मानायचं. आता वडिलांपेक्षा 27 वर्षांनी लहान कोण आहे तर तो असणार आहे सोहम. याचा अर्थ सोहमचं वय काय येईल, एक्स वजा 27. पुढे बघा, त्या दोघांच्या वयांची बेरीज त्यांनी आपल्याला दिली किती, 49. तर सोहमच्या वडिलांचे वय किती. याचा अर्थ वडिलांचं वय मानलं होतं आपण एक्स, सोहमचं अर्थ एक्स वजा 27 आणि दोघांच्या वयांची बेरीज दिली आपल्याला 49. याचा अर्थ एक्स अधिक एक्स काय होईल, 2 होईल. या ठिकाणी वजा 27 आहे, तिकडे काय होईल ते अधिक 27 होईल. मग 49 अधिक 27 काय होईल तर ते होईल 76. 2x बरोबर 76 तर x बरोबर होईल 34. याचा अर्थ आपण x कोणाला मानलं होतं तर ते मानलं होतं आपण वडिलांना. शेवट प्रश्न त्यांनी काय विचारला होता आपल्याला तर वडिलांचं वय किती. तर या ठिकाणी वडिलांचं वय असणार आहे 34 वर्षे. चला आपण बघूयात पुढील प्रश्न. रामचे वय हरीच्या वयाच्या तिप्पट आहे. दोघांच्या वयातील फरक हा 16 वर्षे असल्यास त्या दोघांच्या वयांची बेरीज किती. आपण मागे बघितलं होतं की ज्याला च्या जोडलं त्याला एक्स मानायचं या. याचा अर्थ हरीचे वय मानलो आपण एक्स वर्ष. आता हरीच्या वयाच्या किती पट आहे राम तर तो आहे तिप्पट. रामचे वय काय येईल ते येईल 3x. पुढे काय म्हणलंय, दोघांच्या वयातील फरक. याचा अर्थ 3x वजा x किती येईल 16. 2x बरोबर काय येईल 16. x बरोबर येईल 8. याचा अर्थ आपण x कोणाला मानलं होतं हरीला
तर ते आले हरीचे वय आले 8 वर्ष. आणि हरीच्या वयाच्या 3 पट हे रामचे वय असल्यामुळे रामचे वय येईल 8 त्रिक 24. आणि दोघांची जर आपण बेरीज केली तर 8 अधिक 24 येईल 32 वर्षे वय. तर दोघांच्या वयांची बेरीज उत्तर काय ते आपलं मग ते 32 वर्षे. चला पुढील प्रश्न बघा. ए चे वय बी च्या वयाच्या तिप्पट आहे. बी चे वय सी च्या वयाच्या दुप्पट आहे. जर तिघांच्या वयांची जर बेरीज केली तर ती येत असणार आहे 72 वर्ष. तर बी चे वय किती? समजा आपण सी घेतलं, सी चे वय एक्स मानलं, सी च्या वयाच्या किती पट बी चं वय या तर ते असणार आहे दुप्पट. याचा अर्थ बी चे वय काय येईल? सी च्या दुप्पट. याचा अर्थ होईल 2x वर्ष वय. पुढं ए चे वय बी च्या वयाच्या तिप्पट. बी चं काय मानलंय आपण 2x. तर ए चं कसं काढायचं मग? 2x च्या किती पट म्हणलंय? तिप्पट. कोण आहे या? तर तो ए असणार आहे या. मग 3 दुने 6 ते असणार त्याचं वय 6x. आणि तिघांच्या वयाची जर बेरीज केली तर ती किती येते या 72 वर्ष वय. याचा अर्थ 6x अधिक 2x अधिक x बरोबर 72. 6 2 8 8 अधिक 1 9 9x बरोबर 72 x बरोबर 8. याचा अर्थ x कोणाला मानलं होतं आपण? सी ला. सी चे वय आले 8 वर्ष वय. आणि सी च्या वयाचे दुप्पट कुणाचं वय होतं? बी चं. याचा अर्थ बी चं किती येईल वय? 16 वर्ष वय. आणि त्यांनी आपल्याला विचारलं होतं की बी चे वय किती? याचा अर्थ बी चे वय किती येईल? 16 वर्षे. चला बघूयात पुढील प्रश्न. 5 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. आतापासून 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज दिली आहे आपल्याला 60 वर्ष. तर त्यांची सध्याची वये किती? आता पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलं या 5 वर्षापूर्वी म्हटलं होतं त्यांनी. तर आपण काय काढायचं? पहिल्यांदा मुलाच्या कोणाला जोडला आहे? मुलाला. मुलाचं आपण काय म्हटलं वय? एक्स म्हटलं. मुलाच्या वयाच्या किती पट वडिलांचं वय? 3 पट या. याचा अर्थ वडिलांचं वय काय येईल? 3x वर्ष वय. पण ही वय कधीची आहेत? तर 5 वर्षापूर्वीची. सध्याची वय त्यांची काय असतील? x अधिक 5 आणि 3x अधिक 5. आणि परत त्यांनी काय म्हटलंय? 5 वर्षानंतर परत काय होतील मग? x अधिक 5 अधिक 5 आणि 3x अधिक 5 अधिक 5. आणि हे केल्यानंतर त्यांच्या वयांची बेरीज किती येते आपल्यापाशी? 60 वर्ष वय येते बघा. मग 3x अधिक x काय येईल? 4x. हे 5 10 आणि हे 10 ते होईल 20 बरोबर 60. 4x बरोबर काय होईल? 40. x बरोबर होईल 10. आपण x वय कोणाचं मानलं होतं? तर ते मानलं होतं आपण मुलाचं वय. परंतु कधीचं वय होतं? 5 वर्षापूर्वीचे. मग 5 वर्षापूर्वी जर मुलाचं वय 10 वर्ष असेल तर वडिलांचं काय होईल? त्या 10च्या 3 पट. याचा अर्थ होईल 30. पण ही वय आहेत 5 वर्षापूर्वीची. त्यांनी आपल्याला म्हटलं आहे सध्याची वय किती? याचा अर्थ 10 अधिक 5 करा येईल 15 आणि 30 अधिक 5 करा येईल 35. याचा अर्थ मुलाचं आजचं वय असणार आहे 15 वर्ष वय आणि वडिलांचं असणार आहे 35 वर्ष वय. चला बघूयात पुढील प्रश्न. मधुचे वय रमेशच्या वयाच्या 1/3 पट आहे. सुरेशचे वय रमेशच्या वयाच्या 1.5 पट आहे व किशोरचे वय मधुच्या वयाच्या दुप्पट आहे. जर किशोरचे वय आपणास 12 वर्ष दिले असेल तर सुरेशचे वय किती? एकदम सोपं. या ठिकाणी प्रथम सगळ्यांची नावं मांडून घ्या. किशोर, मधु, रमेश आणि सुरेश. या 4 पैकी पोरांना आपल्याला त्यांनी किशोरचे वय दिलं आहे. किती वय असणार त्याचं? 12 वर्ष वय असणार आहे. आता किशोरच्या वयावरून आपल्याला मधुचे वय, रमेशचे वय आणि सुरेशचे वय काढायचे. या ठिकाणी किशोरचे त्यांनी काय म्हटलंय बघा? किशोरचे वय मधुच्या वयाच्या दुप्पट आहे. याचा अर्थ मधुचं वय आपल्याला माहित नाही, एक्स माना, आणि त्याच्या किती पट या? दुप्पट या. याचा अर्थ मधुचे वय हे किशोरचे असणार आहे निमपट. मग ते काय येईल? 6 वर्ष येईल. पुढे बघा आता
मधूचं काय म्हटलं त्यांनी, मधूचे वय रमेशच्या वयाच्या 1/3 पट. आपल्याला रमेशचं वय माहिती आहे का? नाही. एक्स माना. रमेशच्या वयाच्या 1/3 कोण आहे? मधूचं वय या. ती किती असणार आहे आपल्यापाशी? 6 वर्ष वय. मग या ठिकाणी जे 3 भागिले या, इकडे काय होणार आहे या? गुणुले 6 गुणुले 3 होईल बरोबर एक्स. याचा अर्थ एक्स बरोबर होईल 18. मग 18 वय कोणाचं आलं? तर ते आलं रमेशचं वय. पुढे काय म्हटलंय? सुरेशचं वय काढायचंय. सुरेशचे वय रमेशच्या वयाच्या दुप्पट आहे. कोणाच्या म्हटलंय? रमेशच्या. रमेशचं वय किती आहे आपल्या? 18. त्याच्या दुप्पट म्हणजे किती असतं? 3/2 पट. मग या ठिकाणी बे एके बे 92 18 9 त्रिक 27. म्हणून या ठिकाणी सुरेशचं वय असणार आहे 27 वर्षे वय. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबतोय. परंतु पुढील व्हिडिओमध्ये गुणोत्तर आणि सरासरी यावरील आधारित वयवारीचे प्रश्न आपण त्या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.